मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले पुण्याचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले। वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवरती ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। यावेळी काही नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या। आपण स्वगृही परत असल्याचं भावना वसंत मोरेंनी यावेळेला व्यक्त केल्या। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो। आयुष्यामध्ये 1992 साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो। साहेब, मला 16व्या वर्षी मी कात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली, परंतु 18 वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं। आणि 1992 ला मी 12वी पास झालो, पहिला शाखा प्रमुख झालो। तेव्हापासून वयाच्या 31व्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला। परंतु साहेब, आज मी पुन्हा एकदा, मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे, पण साहेब माझा प्रवेश नाही, मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय। आणि भविष्यामध्ये या 10 नगरसेवकांचे साहेब, भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते 25 पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू, एवढं आज सांगतो। आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं। माझे जवळजवळ 17 शाखा अध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव, महिला आघाडीच्या 5 शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते, 12 मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला, त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला आणि आज आम्ही सर्वजण परत एकदा स्वगृही परतलोय। तर उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत केलंय। उद्धव ठाकरे म्हणाले की मी तुमच्या सगळ्यांना एक शिक्षा देतो, ही शिक्षा की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी आता काम केलं पाहिजे। लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे, तसंच काम करून दाखवा। मी पुण्यात मोठा मेळावा घेतो, असं यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले। वसंतराव, तुम्ही आणि तुमच्यासह तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनी, जसं संजय राऊत म्हणाले तसं आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो। आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात। मधल्या काळामध्ये मी असं अगदी काय लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का, याचा अनुभव घेतलात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात। त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे। साहजिकच आहे, मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो। मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे, आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही, अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा, आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे।